आज कोकणातली फेमस फणसाच्या कुयरीची भाजी बनवली। खूप सोपी आहे बनवायला, पण मी बऱ्याच रेसिपी जे बघितल्यात ना त्याच्यामध्ये कांदा आणि आलं लसूण वगैरे घातलं जातं। पण खरं जर का कोकणातली पद्धत तुम्ही बघितलीत तर ती पूर्णपणे वेगळी आहे। त्याच्यामध्ये बिलकुलही कांदा, लसूण, टोमॅटो, आलं हे प्रकार घातले जात नाहीत। काय करायचं, दाणे घ्यायचे, अर्धी वाटी साधारण मी दाणे घेतलेले आहेत, ते पहिल्यांदा भिजत घालायचे। भिजत घातल्यानंतर मग ते भिजेपर्यंत पुढची प्रोसेस करून घ्यायची। आता कुयरी कट करताना बराच ताप असतो जरा, कारण की त्याच्यामध्ये चीक असतो कुयरीमध्ये, तो कच्चा फणस असल्यामुळे त्याला कुयरी असं म्हणतात। तुमच्या इथे काय म्हणतात माहीत नाही, पण कोकणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये याला कुयरी असं म्हणतात। तर ते आता तेल जे आहे ते आपल्याला सगळ्यांना लावून घ्यायचं आहे। तर खाली पेपर टाकायचा, नंतर आपण कटिंग ज्याच्यावरती करणार आहोत ते कटिंग पॅड ठेवून घ्यायचं आणि सुरी आणि आपले हात सगळ्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि नंतर असं गोल गोल चकत्या पाडून घ्यायच्या। तुम्ही बघू शकता मध्ये असं त्याला चीक लागलेला असतो, तो चीक जर चिकटला ना तर मग खूप जास्त ताप होतो तो काढायला, त्यामुळे तेल लावलं की तो चिकटत नाही, म्हणून तेल लावून घ्यायचं। मग ह्या चकत्यांच्या साईडचा जो भाग आहे ना तो काढून घ्यायचा, जो फणसाचा भाग आहे कडक भाग, तो सगळा व्यवस्थित सगळ्या बाजूने असा काढून घ्यायचा। तो काढून झाल्यानंतर हा मधला भाग आहे, हा इम्पॉर्टंट आहे, हा घ्यायचा नाही बिलकुलही। सगळेजण हा भाग घेतात आणि मध्ये डायरेक्ट कट करून शिजायला घेतात, पण हा मधला भाग नाही घ्यायचा। कोकणामध्ये या मधल्या भागाला पाव असं म्हणतात। आता हा पाव घेतल्याने काय होतं, जसं आपण अळूच्या पानांच्या काही वेळेला भाजी करतो आणि अळूचं पान जर जून असेल तर त्याचं आपल्याला खवखवतं, तसं हा पाव जर घेतला तर मग फणसाच्या भाजीलाही आपल्याला 100% खवखवणार घसा, त्यामुळे तो पाव घ्यायचा नाही। आता हे भिजवलेले दाणे आणि हा पाव बाजूला करून कट केलेला फणस, ह्या दोन्ही गोष्टी आपण कुकरमधून काढून घ्यायच्यात। पण कुकरमध्ये सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं, कारण की फणसाचा पुन्हा चीक निघून तो कुकरला चिटकू शकतो आणि मग नंतर आपल्याला घासत बसण्याचा ताप होतो। त्यामुळे तेल सगळ्या बाजूनी व्यवस्थित कुकरला लावून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर हे फणसाचे जे तुकडे आहेत ते घालून घ्यायचे आणि दाणे, फणसाचे तुकडे आणि दाणे एकत्रच उकडून घ्यायचे आहेत आपण। खूप सुंदर भाजी तयार होते आणि दाणे घातल्याने दाण्याचा एक वेगळाच स्वाद असा येतो आणि एक क्रंचीपणा येतो ह्याच्यामध्ये, भाजीमध्ये एक वेगळीच छान चव लागते। ह्याच्यामध्ये 1 चमचाभर मीठ घालून घ्यायचं आणि 1 चमचाभर तिखट घालून घ्यायचं आणि झाकण लावून याला 3 शिट्ट्या द्यायच्या, पाणी घालून घ्यायचं आणि मग झाकण लावून 3 शिट्ट्या देऊन घ्यायच्या। आणि तिखट आणि मीठ हे आत्ता आपण काय घालतोय, थोडंसं फणस आणि दाणे आहेत त्याच्या आतमध्ये मुरलं पाहिजे म्हणून आपण तिखट आणि मीठ घेतोय। पण ह्याचं जे पाणी असणार आहे ते आपण घेणार नाही आहोत, ते आपण फेकून देणार आहोत, कारण की काय त्याच्यामध्ये चीक असणार आहे। आता इथे नारळ घेतलेला आहे, शिट्ट्या होईपर्यंत हा नारळ तुमच्याकडे जर खवणी असेल किंवा विळी असेल तर तुम्ही खवून घेऊ शकता, नाहीतर किसून घ्यायचा। मी साधारण 1 वाटी नारळ किसून घेतलेला आहे। आता हे 3 शिट्ट्या झाल्यानंतर पाणी गाळून घ्यायचं पूर्णपणे आणि फणस आणि दाणे मोकळे करून ते परातीत काढून घ्यायचे। आता काय करायचं, हा जो फणस आहे ना, फणसाचे जे तुकडे आहेत ते एक एक करून असे दाबून घ्यायचे, स्मॅश करून घ्यायचे। तुम्ही स्मॅशरने पण स्मॅश करून घेऊ शकता, पण मी इथे हातानेच घेतलेले आहेत, काही नाही 2 मिनटात ते दाबून तयार होतात, असे व्यवस्थित छान दिसतात। आणि दाणे, आता हे सगळं आपल्याला फोडणी द्यायची आहे। फोडणी देताना मोहरी घालून घ्यायची, जिरं घालून घ्यायचं 1 चमचा, नंतर हिंग हे जास्त घालायचं, कारण की हिंगाचा खूप छान वास येतो त्याला, म्हणून हिंग थोडंसं जास्त घालायचं, साधारण चमचाभर घातलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे। आता त्याच्यानंतर हा स्मॅश केलेला फणस, नंतर ते शिजवलेले दाणे आणि आपण किसून घेतलेलं खोबरं हे घालून घ्यायचं आणि एकदा परतून घ्यायचं। आता तुम्हाला जर का ही भाजी उपासाला खायची असेल तर उपासालाही तुम्ही बनवू शकता, पण त्यावेळेला मोहरी, हळद आणि हिंग हे कट करायचं आणि नुसतं जिऱ्याची फोडणी देऊन तुम्ही ही भाजी उपासासाठी सुद्धा बनवू शकता। आता ह्याच्यावर पाणी घालायचं आणि तिखट घालायचं। लाल तिखट तुम्हाला किती हवं तिखटपणा त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। मी 2 चमचे घालून घेतलेलं आहे आणि मीठ पुन्हा घालायचं, कारण की मगाचं जे मीठ घातलेलं होतं ते पाणी आपण फेकून दिलेलं आहे, त्यामुळे इथे मीठ आपल्याला पुन्हा घालावं लागणार आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं। मीठ घालताना थोडंसं आधी एकदा चव बघून घ्या, पण आपण पूर्णपणे कोरडा केलेला असल्यामुळे याच्यामध्ये मीठ फार राहत नाही, त्यामुळे मीठ घालावंच लागतं आणि मग त्याप्रमाणे मीठ घाला। 10 मिनटं झाकण ठेवून भाजी शिजू द्यायची। खूप सुंदर अशी भाजी तयार होते, लगेच पटकन तयार होते, ह्याला कुठलंही वाटण वगैरे घालण्याची गरज पडत नाही। मी प्युअर कोकणी आहे, कोकणातलीच आहे आणि आमच्याही दारामध्ये 2 छान फणसाची झाडं होती, त्यामुळे कायम अशी भाजी बनवली जायची। आता ह्याच्यावरती शेवटी कोथिंबीर घालायची आणि भाजी तयार होते।
गॅरंटीने सांगते, या भाजीला पोळी, भाकरी किंवा भात याची बिलकुलही गरज नसते. तुम्ही ही भाजी पोह्यांसारखी अशी डिशमध्ये घेऊनसुद्धा खाऊ शकता. इतकी अप्रतिम होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीने भाजी. कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्सना शेअरही करा आणि जाता आता चॅनलला सबस्क्राईबही करून जा. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.